मित्रांनो, तुम्हाला आज मी दाखवणार आहे पुण्याजवळील बालाजी मंदिर केतकावळे येथील. मी बालाजी गोरे. मी चालू करतोय नवीन ब्लॉग बनवण्याचं काम. चला तर मित्रांनो, आज मी पहिला ब्लॉग बनवणार आहे माझ्या फॅमिली बरोबर बालाजी मंदिर इथला. तर तुम्हालाही मी घरी बसून बालाजी मंदिर दाखवणार आहे. नमस्कार मित्रांनो, माझं नाव बालाजी गोरे. मी गाडीचा व्यवसाय करतो. रोज नवीन नवीन ठिकाणी फिरतो, नवीन काही बघतो. तर मला विचार आला की चला तुम्हालाही काही नवीन फिरवावं, म्हणून मी आज निघालो आहे माझ्या फॅमिली बरोबरती बालाजी मंदिर केतकावळे येथे. मित्रांनो, तुम्हाला या चॅनलवरती गाडीचा प्रवास, महाराष्ट्रातील सुंदर ठिकाणे, व्यवसायामागलचं खरी मेहनत हे सगळं तुम्हाला या चॅनलवरती पाहायला मिळणार आहे. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. गोरे ट्रॅव्हल्सचा परिवाराचा भाग होण्यासाठी सबस्क्राईब करा. आज आपला पहिला दिवस. आपण जाणार आहोत बालाजी मंदिर येथे. बालाजी मंदिर हे पुण्यापासून 40 किलोमीटर अंतरावरती आहे. तुम्हाला इकडे जाण्यासाठी बसचाही वापर करू शकता तुम्ही, किंवा असा सुंदर नजारा बघत तुम्ही गाडीवरतीही जाऊ शकता. मित्रांनो, खरंच आत्ता सध्याला पावसाचे दिवस असल्यामुळं खूप बघण्यासारखं वातावरण आहे. निसर्ग असा एकदम फुलून भरलेला आहे मित्रांनो. आणि परिवारासोबत फिरायचं म्हणजे त्याची मज्जा वेगळीच आहे. तुम्हालाही फिरायला नक्की आवडत असेल तर नक्की कमेंट करून सांगा. आणि तुम्हाला जर कुठला नवीन व्हिडिओ पाहायचा असेल किंवा नवीन ठिकाणाची माहिती पाहिजे असेल तर तुम्ही नक्की कमेंट करा मित्रांनो, मी तुम्हाला नक्की करेल. आणि जाताना आम्ही मस्तपैकी थांबलो एका ठिकाणी. हे बघा मित्रांनो, निसर्गाचं सुंदर रूप किती छान आहे. या ठिकाणी आल्यावर असं खूप प्रसन्न वाटतं. मुलांनाही घेऊन आलो. आम्ही थांबलो होतो नाश्त्यासाठी. या अशा हिरवगार सुंदर वातावरणामध्ये पुण्याची प्रसिद्ध मिसळ आणि पोहे, त्याबरोबर गोड चहा आणि काही आठवणी. मस्तपैकी चहा घेतला आणि पुढे निघालो पुढच्या प्रवासासाठी. चला तर मित्रांनो, मंदिरात निघूया. हे काही असे मंदिराची एंट्री आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथली स्वच्छता, एवढी साफसफाई खूपच मनाला आकर्षित करते. हे ठिकाणी मित्रांनो तुम्ही आलात परिवाराबद्दल, म्हणजे तुम्हाला छोटी टूर करायची असेल, 1 दिवसाची टूर करायची असेल आणि मस्त मुलांना घेऊन जायचं असेल छान ठिकाणी, तर तुम्ही त्या ठिकाणी येऊ शकता. इथे पार्किंगची व्यवस्था आहे. पाऊस आल्यामुळे थोडासा चिखल झाला होता. आम्ही त्यामध्ये गाडी लावली आणि निघालो दर्शनासाठी. मित्रांनो, खरं सांगायचं म्हणजे या ठिकाणी आल्यानंतर आंध्राचा फील होतो. खूप छान मंदिर आहे मित्रांनो. हे बघा, माझ्या मागे तुम्हाला दिसतच आहे. या मंदिराची वैशिष्ट्य म्हणजे मित्रांनो, हे मंदिर आंध्र प्रदेशच्या एका अण्णा या माणसांनी बांधलेलं आहे. या मंदिरामध्ये खूप अशी स्वच्छता आहे, खूप असं छान वातावरण आहे मित्रांनो. पाहण्यासारखं मंदिर आहे. तुम्ही नक्की अवश्य भेट द्या मित्रांनो. खूप लोक इथे येतात, एन्जॉय करतात. एक टूरही होते आणि मंदिरही होते. मित्रांनो, तुम्ही इथे आलात ना की तुम्हाला अशी सुंदर वातावरणामध्ये फिरायचा आनंद मिळतो. खूप छान मंदिर आहे मित्रांनो. नक्की विजिट द्या, नक्की तुम्हाला आवडेल. इथे तुम्ही आलात तर तुम्हाला इथे छान आम्ही दर्शन घेतलं. आतमध्ये मोबाईल अलाउड नव्हता. इथे मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना जेवणाची व्यवस्था आहे, महाप्रसादाची व्यवस्था असते. टायमिंग असतो दुपारी 12 ते 2. त्यानंतर आम्ही निघालो परतीच्या प्रवासासाठी. खूप छान ठिकाण, आणि त्यामध्ये जाताना आणि येताना तो निसर्गामधला प्रवास, तो खरंच माझा हा पहिलाच व्हिडिओ आहे. पहिल्यांदाच ट्राय करतोय मित्रांनो. मी काय प्रोफेशनल यूट्यूब ब्लॉगर वगैरे नाही आहे. एक सुरुवात करतोय. काही चुकी असतील किंवा काही सुधारणा करायची असतील तर नक्की सांगा, किंवा तुम्हाला कुठले ठिकाण पाहायचे असेल तर नक्की सांगा मित्रांनो. मी रोज व्हिडिओ बनवेल तुमच्यासाठी. आणि येताना हे बघा, सुंदर अशी विठ्ठलाची मूर्ती सासवड घाटामध्ये, खूप छान आहे. सर्वांनी पाहिली असेल किंवा पहा, खूप छान आहे. त्यानंतर आम्ही परत निघालो घरी परतीच्या दिशेने. मित्रांनो, तुम्हाला यामध्ये काय आवडलं ते सांगा. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आणि नवीन प्रवास पाहण्यासाठी माझ्यासोबत राहा. माझ्या या चॅनलला लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. लवकरच भेटूयात दुसऱ्या ह्याच्यामध्ये. बाय मित्रांनो.